कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आता हे जे तुम्ही म्हणजे माझ्या मुलीची आणि तिच्या भविष्याची एवढी जबाबदारी घेताय तर मग माझा विरोध अगदीच म्हणजे गळून पडला हो आता। माझी या लग्नाला मान्यता आहे खरंच। श्वेता जाबाळाचा एजंटच्या पाया पड, सरोजिनीताईंच्या पाया पड आणि त्यांचा आशीर्वाद घे। जा जा जा। हो एजे नाही नाही बस। थँक यू आजी। सुखी राहा। श्वेता, आयुष्यात सगळ्यांनाच अशी संधी मिळते असं नाही, पण तुला ही संधी मिळाली तरी या संधीचं सोनं कर। हो आजी। काल जसं अभिराम म्हणाला, लग्न मोडलं म्हणून श्वेता अशी वागली, पण तशी तू खूप चांगली आहेस म्हणून मग अशी चांगलीच वाग ना। आमच्या यशला दुखवू नको। आणि मागे जे काही घडलं, ज्या चुका झाल्या त्या मागच्या मागेच ठेव। डोंट वरी आजी, मी खरंच खूप छान संसार करून दाखवेन। दुर्गा, अभिनंदन। ताईंनी तिकडे खरंच सगळं सांगितलं असेल का? रेवती, इकडे काय चाललंय हे कसं सांगू मी तुला? आय एम सो सॉरी रेवती। यश थांब। काय होतं ते? एजेनी तुझं लग्न ठरवलंय आणि तुला काहीच बोलावंसं वाटलं नाही? यश, तुझं खरंच प्रेम आहे ना माझ्या रेववर? यश, मी काय विचारते तुला, प्रेम आहे ना तुझं रेववर? सॉरी लीला बहिणी, पण मीच अडकलोय ग। एजंटना मी स्वतः सांगून बसलोय की ते माझ्या फ्युचरचा निर्णय घेऊ शकतात आणि ते जो काही निर्णय घेतील तो मला मान्य असेल। यश, जो काही म्हणजे तुला माहिती नव्हतं का की ते तुझं लग्न पण ठरवू शकतात? नाही, पण पण दुर्गा, यश यश, हे बघ तुला कळतंय ना, हा काही तुझ्या एकट्याच्या आयुष्याचा प्रश्न नाहीये, माझ्या रेवच्या पण आयुष्याचा प्रश्न आहे। तुला बिचारीला काहीच माहिती नाही यातलं, तू सरळ होकार दिला श्वेता बरोबर लग्न करायला? एकदा तरी विचारलंस का रेवला? अरे ती ना तुझ्या बरोबर आयुष्य घालवायची स्वप्न बघतीये, तू काय केलंस? हा, सरळ सरळ निर्णय देऊन मोकळा झालास। लीला बहिणी, मी हा आनंदाने निर्णय घेतला नाहीये। यश, आनंदाने घेतला असशील किंवा नाईलाजाने घेतला असशील, हे बघ त्याचा परिणाम एकच होणार आहे, तुझी आणि रेवची कायमची ताटातूट होणार। यश, कळतंय ना तुला मी काय बोलते ते? लीला बहिणी, मला सगळं कळतंय आणि मी हा निर्णय काय हॅपीली घेतला नाहीये। जेवढा त्रास रेवतीला होणार आहे ना, त्यापेक्षा दुप्पट त्रास मला होणार आहे। पण लीला बहिणी, एजंटनी खूप केलंय ग माझ्यासाठी, आणि तूच सांग, इतक्या चांगल्या माणसाचा शब्द मी कसा पाडू शकतो? यश, हो ना, इतके चांगले आहेत नाही जे, मग त्यांनी एकदा तरी तुला तुझी बाजू विचारायला हवी होती। हे बघ मला खरंच असं वाटतंय,
तू ना एजेंना सगळं खरं खरं सांगून टाक की खरं तर तुला दुसरं कोणीतरी आवडतं. तूच म्हणालास ना एजे चांगली आहेत आणि माझी खात्री आहे हा एजंट सारखा माणूस ना त्यांना कळलं ना की तुझं दुसऱ्या कोणावर तरी प्रेम आहे तसं जबरदस्तीने लग्न नाही लावणार. आताच जाऊया चल. लीलाबाईंनी हेच करायची हिंमत नाहीये माझ्यात. मी एजंटला यातलं काहीच सांगू शकत नाही. आय एम सॉरी बोलून. ठीक आहे. म्हणजे तू रेऊला प्रपोज केलंस, तिला लग्नाचं वचन दिलंस, हे सगळं खोटं होतं तर. नाही लीलाबाईंनी ते सगळं. मग काय हा यश अरे तुम्ही दोघांनी मला प्रॉमिस केलत ना की आयुष्यभरासाठी एकमेकांना साथ द्याल, त्याचं काय? हे बघ यश, तुझं रेऊवर जर खरंच प्रेम असेल ना तू हा असा गप्प बसणार नाहीस. अरे यश काय झालंय तुला? मी ज्या यशला ओळखते ना तो हा असा नाहीये. तू वेगळाच कोणीतरी आहेस जो जो कोणातरी दुसऱ्यासाठी स्वतःचं आयुष्य पणाला लावायला निघालाय. मला तुझ्याकडे अपेक्षा नव्हती यश. आणि यश तू मला वहिनी म्हणत असलास ना तरी रेऊ बहीण आहे माझी. आणि मी तुला काय दुसऱ्या कुणालाच तिचं आयुष्य पणाला लावून देणार नाही. त्यासाठी मला अख्ख्या जगाच्या विरोधात अगदी एजंटच्या विरोधात उभं राहायला लागलं ना तरी चालेल. लीलाबाईंनी रेवती, यशचं रेवतीवर प्रेम आहे. फायनली श्वेता लग्न करून या घरात येणार आहे. मी कधीपासून या दिवसाची वाट बघत होतो. माझं स्वप्न पूर्ण होणार आहे. तुला काय जाते आनंद साजरा करायला? अगं या कंपनीचे 5% शेअर्स यशला दिले जात आहेत आणि तेही फुकट. मला तर खरंच कळत नाही काय करावं आणि काय बोलावं नक्की. असू दे हो, असू दे. तर यश घरचाच आहे ना, आपलाच आहे तो. आणि यश बरोबर माझ्या बहिणीलाही मिळणार आहेत ते शेअर्स. लक्ष्मी अगं तुला कधी समजणार ग? हा अगं ते शेअर्स आपल्या घरात येणार आहे हे बरोबर आहे, पण ते आपल्याकडून त्यांच्या संसारात चाललेत. कळतंय का तुला काही? तुला ना बिझनेस मधलं खरंच काही कळत नाही. खरं अरे कोण आहे तो यश आणि मुळात काय संबंध त्याचा? कंपनी आमची, मेहनत आमची, पण शेअर्स कोणाला मिळत आहेत? त्या यशला. तो दुर्गा बहिणींचा भाऊ आहे म्हणून मला बाबांचं लॉजिकच कळत नाही सर. म्हणजे बघ ना, जेव्हा आम्हाला मदत हवी होती तेव्हा ते काय म्हणाले? ऑल द बेस्ट, तुम्हाला मी काहीच मदत करणार नाहीये, जे करायचंय ते तुमच्या हिमतीवर करा. आणि आता फ्रीमध्ये शेअर्स वाटत बसलेत. तू आता काही बोलणारच यावर सरू? आता तुला काय झालंय? बोलणारेस का? तुला कळत नाहीये का मला काय झालंय ते? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.